हॅलो एव्हरीवन. आज तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा. सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. पण आज मी मुद्दामून विषय घेऊन आली आहे तो फक्त स्त्रियांसाठी, हे सांगण्यासाठी की हा शारदीय नवरात्रीचा जो उत्सव आहे तो स्त्रीला खूप मोठा सन्मान असतो. तो तिला तिची पूजा करणं, तिची अर्चा करणं, तिचं स्मरण करणं, तिचं जागर करणं आणि या सगळ्या गोष्टी 10 दिवस अत्यंत भारावलेले असतात, खूप सुंदर असतात. स्त्रीची पूजा हा पुरुषसुद्धा इतक्या मनापासून करत असतो. 365 दिवस जे गुरुजी असतात ते आपल्याकडे घरातला पुरुष करत असतो रोज. तर प्रॅक्टिकल लाईफमध्ये असं होतं, मटेरियलिस्टिक वर्ल्डमध्ये असं होतं की स्त्रीला मात्र मानलं जात नाही. काही अंशी मी नक्की म्हणेन. आणि घराघरातली ही स्टोरी का आहे, कारण स्त्रीलाच खूप जज करते आणि अंडर एस्टिमेट करते. पुरुष तर करतो, ही तर वेगळी स्टोरी आहेच, पण स्त्रीला सुद्धा खूप खाली दाखवते आणि तिचं पद कुठेतरी आहे ते हलवून टाकते. तर मला असं मनापासून वाटतं, जेव्हा स्त्रीला त्रास देते किंवा तिला अंडर एस्टिमेट करते, जज करते आणि कुठलीही अघोरी खेळ तिच्यासोबत, तिच्या मनासोबत, तिच्या शरीरासोबत स्त्रीशी खेळते, तेव्हा एक लक्षात ठेवा, हर्ट पीपल. जे स्वतः खूप हर्ट झालेले असतात ते समोरच्या स्त्रीला आनंदी कधीच बघू शकत नाही, कारण ती स्त्री कुठेतरी खूप जास्त जज झालेली असते, खूप त्रासातनं गेलेली असते. त्यामुळे तिच्या आतमधला जो तिने कोंडलेला जो आवाज असतो तो कुठेतरी तिची सून आल्यावर किंवा तिची भाऊजय आल्यावर, अजून कोणी असेल, शेजारची बाजारची असेल, मैत्रीण असेल, कोणीही असेल, तर ती तिच्यावर काढत असते तो राग. सो हर्ट पीपल ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. पण मग हे सहन करायचं का? तर बिलकुल सहन करायचं नाही. एकदा दोनदा चान्स दिल्यानंतर तिसऱ्यांदा मात्र चान्स घ्यायचा नाही. त्या व्यक्तीला नक्की फॉरगिव्ह करा, पण ट्रस्ट मात्र ठेवायचा नाही. पण यातनं काय अजून करायचं? तर मनापासून एक सोल्युशन मी तुम्हा सगळ्यांना देते की त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करा. कारण जेव्हा आपण म्हणतो की या व्यक्तीला पेन माझं कळणारच नाही, त्या व्यक्तीला ते पेन मिळाल्याशिवाय, यू डोंट नो दॅट, राईट? की मे बी ती व्यक्ती ऑलरेडी त्या पेनमधनं जात असेल किंवा गेली असेल खूप, बरोबर आहे? सो डोंट डू दॅट. म्हणजे ते अफर्मसुद्धा करू नका. सो अफर्म इट किंवा प्रे फॉर हर, की देवा, हिचं जे काही हिलिंग शिल्लक असेल तर तिला हील कर, किंवा तिच्या पेनमधनं जात असेल आता तर तिचं पेन लवकरात लवकर निघून जाऊ देत, म्हणजे तिला बरं वाटू देत आतून आणि तिला शांत वाटू देत. अशी प्रेयर करा, तुम्हाला मनाला सुद्धा खूप छान वाटेल. आणि दुसरं काय करायचं आहे ते म्हणजे स्वतःसाठी करायचं आहे. ते स्वतःसाठी असं करायचं की आपल्याला या गोष्टी अफेक्ट होऊ नयेत, म्हणून आपण जास्तीत जास्त शांत होण्यासाठी ही प्रेयर आहे, त्याच्यानंतर मेडिटेशन आहे, स्वतःवर काम करणं हे खूप गरजेचं आहे. तुमच्या आतमधल्या ज्या स्ट्रेंथ आहेत आणि विकनेसेस आहेत, या दोघांवरही पॅरलली तुम्हाला काम करायचं आहे. देवानी या प्रत्येक गोष्ट, स्ट्रेंथ आणि विकनेसेस, प्रत्येक जीवाला दिलेले आहेत, प्रत्येक व्यक्तीला दिलेले आहेत. पण माणसामध्ये फरक इतकाच आणि जनावरामध्ये फरक आहे की जनावर तेच आयुष्य जगतो, त्याचा त्याला कधीही कंटाळा येत नाही. 24 तास 365 दिवस मरेस्तोवर तसंच जगत असतात ते. त्यांच्यामध्ये बाकी कुठलीच गोष्ट वेगळी नसते. पण आपल्यामध्ये आहे, माणसामध्ये. सो ती शक्ती आणि विकनेसेस दोन्ही आपल्याला ओळखायचे आहेत आणि वेळीच त्याच्यावर पॅरलली काम करायचं आहे. आणि आपल्याला स्वतःच्या पायावर कसं उभं राहता येईल हे बघायचं आहे. कारण आत्ताची स्त्री जी आहे ती जेव्हा स्वतःच्या पायावर उभी राहते तेव्हा तो फरक नक्की जाणवतो. किंवा स्वतःसाठी स्टँड घेणं, माझा नवरा बोलला नाही, ही खूप स्टोरी वेगळी आहे. जेव्हा कपल्स येतात तेव्हा या गोष्टींवर मी बोलते, किंवा पुरुषसुद्धा येतो, स्त्री येते तेव्हा मी बोलतेच. पण कोणीही माझ्यासाठी उभं राहिलं नाही वेळेला. या गोष्टी मोस्ट ऑफ द टाईम होतात आणि तुम्ही एकट्या नाही आहेत, मीही त्याच्यातनं गेलेली आहे. तर यासाठी मी सांगते की जेव्हा माझं शिक्षण नव्हतं, माझं लग्न झालं तेव्हा शिक्षणही माझं पूर्ण झालं नव्हतं, हे मी अगदी सगळ्यांना खुलेआम सांगते. मला त्याच्यासाठी कुठलीही भीड वाटत नाही. हे यासाठी मी सांगते प्रत्येकाला की तुम्ही सगळं काही करू शकता जेव्हा तुम्ही ठरवता. आणि खूप वाटतं असं की तुम्ही डिसरिस्पेक्टेड राहता,
प्रेम असतं प्रत्येकाच्या मनात, पण प्रेम इज नॉट इनफ थिंग. ओके, तुम्ही डिसरिस्पेक्टेड राहता कायम आणि कुठेतरी तुम्हाला असं वाटायला लागतं की माझा अपमान सतत होतो, माझा विचार केला जात नाही, मी कुठेतरी साईड ट्रॅकला जाते की आणि या गोष्टी मनाला लागणं स्वाभाविक आहे. कारण स्त्री ही अशी आहे की शी इज अ गिवर. ती काय देत नाही, ती स्वतःचं सगळं अर्पण करते. जेव्हा ती ॲक्सेप्ट करते की ही माझी फॅमिली आहे, मग ती माहेरी असू दे सासरी असू दे, तिची हळहळ ही प्रत्येक जीवासाठी असते. तिला त्रास देणाऱ्या व्यक्तीसाठी सुद्धा तिचा जीव होतो. जाऊ देत ना, आज तिचा वाढदिवस आहे, आज तिचं हे आहे, आज तिच्या मुलांचं असं आहे, आज तिला बरं नाही आहे, म्हणून तुम्ही शेजारचीला सुद्धा जेवण घेऊन देऊन येता, तुमच्या नंडेला घेऊन बनवून काहीतरी खाऊ घालता. पण तुम्ही कधी जेव्हा प्रसंग पडतो तेव्हा कधीही तुमचं पाऊल मागे नसतं. कष्ट तुम्ही डबल करता, पण तुम्ही त्या स्त्रीसाठी उभे राहता. बरोबर की नाही? मग स्वतःसाठी का नाही उभं राहायचं? जर रिस्पेक्ट मिळत नाही आहे तर तो आता बाहेर शोधायची गरज नाही आहे. तो स्वतःला द्यायचा आहे. आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. कारण आता फायनान्शियली उभं राहणं, आणि जरी तुम्ही फायनान्शियली आत्ता उभ्या नाही आहेत काही कारणांसाठी, तुमचं मूल असेल, तुमची तब्येत असेल, काहीही कारण असू शकतं, घरामध्ये मोठ्यांना तुमची सेवेची आणि तुमच्या वेळेची गरज असेल म्हणून असेल, पण तरीही तुम्हाला रिस्पेक्ट मिळत असेल तर तो कसा मिळवायचा हे मी तुम्हाला नक्की सांगेन. मला पर्सनली पिंग करा. पण आता ही उभं राहण्याची वेळ आहे, अजिबात बसून रडण्याची वेळ नाही आहे, एवढं मी नक्की सांगेन आजच्या दिवशी. माझा विषय अर्धवट राहिला की जेव्हा मी माझं शिक्षण पूर्ण केलं तेव्हा तिथेच थांबले नाही. बिकॉज वी आर लाईफ लाँग लर्नर्स, हे लक्षात ठेवा. प्राणी जे असतात, जे जनावर असतं, जे पक्षी असतात, त्यांच्याकडनंही आपण शिकतोच बऱ्या गोष्टी, नेचरकडनं शिकतोच आपण, पण त्यांचं आयुष्य हे सिमिलर असतं. म्हणजे ते जन्मापासून मरेपर्यंत ते सेम जगत असतात. पण आपल्या मनुष्याचं तसं नसतं. मनुष्य हा जीव आहे असं आपण म्हणतो, पण त्याला एक इंटेलेक्च्युअल भाग दिलेला आहे की त्याच्याकडे एक सिक्स सेन्स असतो, त्याच्याकडे एक वेगळा भाग आहे जो आतून आपल्याला इंट्युशन्स असतात. आपल्याकडे ब्रेन इतकं व्यवस्थित वर्क करतं की आपण कित्येक कामं इतक्या इनोव्हेटिव्हली करत असतो. एकच काम, एकच भाजी, तुम्ही प्रत्येक घरात जा, एक गवार दिली, एक कोबी दिला किंवा एक कुठली नुसता साधा बटाटा दिला, तरी प्रत्येकीच्या हातची चव वेगळी, मसाला वेगळा, करण्याची पद्धत वेगळी. अगदी मसालाही सेम दिला तरीही तिच्या हातची चव वेगळी, बनवण्याची स्टाईल वेगळी. तर याच्यावरूनच मी तुम्हाला सांगू शकते आपल्यात वैविध्य आहे आणि त्याचा उपयोग आता आपल्याला करायचा आहे. आपल्या असलेल्या ज्या हाईड गोष्टी आहेत त्याचा आपल्याला स्वतःलाच नव्हे तर जगालाही उपयोग करून द्यायचा आहे. कारण माझी मेंटॉर नेहमी म्हणते की तुमच्यामध्ये जी स्ट्रेंथ आहे ती फक्त तुमच्यासाठी देवानी दिलेली नाही आहे, तर बाहेरसुद्धा जगाला त्याचा उपयोग होतो. बरोबर आहे? तर आजपासून आपल्याला तेच करायचं. आज शक्तीचा उदो होतो तो त्याचसाठी होतो. तिच्या शक्तीचा उपयोग तिने स्वतः दाखवलं की मी जेव्हा माइल्ड असते, मी जेव्हा शांत असते तेव्हा मी सगळ्यांसाठी करत असते, पण जेव्हा वाईट शक्ती येते तेव्हा मी तिचा संहार एकटी करू शकते. बरोबर आहे? तर हेच मला सांगायचं. आता मुळमुळ रडायचं नाही आहे आणि रिस्पेक्ट मागून मिळत नाही, तो आपल्याला मिळवावा लागतो. तर आपल्याला हा घरापासून सुरुवात करायची आहे आणि घरापासून म्हणजे स्वतःपासून सुरुवात करायची. माझी स्टोरी मी नक्की शेअर करते जेव्हा तुम्ही येता तेव्हा, आणि मी थोडीफार इथेही शेअर केली. आता उभं राहायची वेळ आलेली आहे. सगळ्यांनी उभं राहा स्वतःसाठी, आणि मी इथे नेहमी आहे तुमच्यासाठी. मी त्यासाठीच व्हिडिओज बनवत असते की जितकं जास्त मी पोचू शकेन तितकी मी माझ्या गोष्टी सांगू शकेन, तुमच्या गोष्टी ऐकू शकेन. माझ्यासमोर तुम्ही मन मोकळेपणाने बोलू शकता. कित्येक स्त्रिया जेव्हा सुरुवात करतात तेव्हा बोलतात कमी आणि रडतात जास्त, पण मन मोकळं करण्याची खूप गरज आहे. ते केलंच पाहिजे. रडायचं नाही असं कोणी सांगितलं तर मी पुरुषांनाही सांगत असते, मन मोकळेपणाने रडा. तुमचं पेन आहे ते इतकी वर्ष साठवलेलं, इतके दिवस साठवलेलं असतं, तर ते दाबून ठेवण्याची गरज नाही आहे. आपल्याला पुढे खूप आयुष्य आहे आणि किती आयुष्य आहे कोणाला माहिती आहे. ते भरभरून जगता आलं पाहिजे. पेन आत दाबून ते जगता येत नाही. हाच माझा आजचा संदेश आहे. आणि तुम्हा सगळ्यांना ही नवरात्र खूप 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 आनंददायी जाऊ देत. आणि नवरात्रीचं हे हा जो जागर आहे तर तो जागर हा आपण कायम आपल्या बर्थपासून आपल्या मरेपर्यंत करायचं आहे. फक्त या 9 आणि 10 दिवसांसाठी करायचं नाही आहे. हे माझं अगदी मनापासून सांगणं आहे. तुम्हाला पुन्हा एकदा शारदीय नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच फॉर लिसनिंग टू मी. सी यू सून.